हे पहा मित्रांनो, आमचा छोटा मुलगा शिवाजी चौकामध्ये कसबा विभागातील जयंतीची मिरवणूक काढण्यात आली होती. शिवाजी चौकात हा त्यांचा रथ थांबलेला आहे. शिवाजी महाराजाची प्रतिमा तेथे आहे. हे बघा, त्यांची पूजा करत आहेत माजी नगराध्यक्ष डॉक्टर स्वरूपसिंग हजारे साहेब. त्यांच्या हस्ते पूजा झालेली आहे. ही धारोर शहरातील मंडळी शिवजयंती पाहत आहेत. आता आम्ही थोडं पुढे जात आहोत. हे बघा, रात्रीचं नयनरम्य दृश्य मित्रांनो. अंधारातील लाईट गेली होती मित्रांनो. इथं विविध कार्यक्रम घेण्यात आलेत मित्रांनो. बघा किती छान कार्यक्रम पार पडत आहेत. बस स्टँडच्या बाजूलाच आहे शिवाजी चौक मित्रांनो. हा रथ बघा किती सजावट केलेली आहे रथाची. अतिशय सुंदर सजवण्यात आलेला रथ आहे हा मित्रांनो. लाईट रात्री कसा चमकत आहे बघा रात्रीच्या अंधारात. ही लहान मोठे मंडळी, छोटे छोटे बच्चे कंपनी रथामध्ये बसून आहेत मित्रांनो. हे आता गाव पेठात चाललेली आहे जयंती. पोलीस कर्मचारी आहेत मित्रांनो. पूर्ण धारोर शहरातील पब्लिक रथाच्या पाठीमागे जात आहेत. भरपूर उत्साहात जयंती साजरी करण्यात आली मित्रांनो. भरपूर लोकांनी सुद्धा याच्यामध्ये सहभाग घेतला. लहान मोठे वयस्कर, पोलीस प्रशासनाला पण मित्रांनो त्यांनी चांगलं सहकार्य केलेलं आहे धारोर शहरातील व्यक्तींनी. बघा, हा डीजेचा साऊंड आहे. ही डीजे साऊंडची गाडी मित्रांनो. त्याच्यावर विविध कला सादर करण्यात आल्या. आमचा छोटा मुलगा सुद्धा आलेला आहे माझ्यासोबत. शिवाजी चौकात आहे. बघा, ही शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा. पूर्ण चौक भरलेला होता मित्रांनो. अक्षरशः अर्ध्याच्या वर गाव इथं जमा झालेलं होतं मित्रांनो पाहण्यासाठी. ही फटाक्यांची आतिषबाजी होत आहे मित्रांनो. हे बस स्टँडच्या समोरासमोरच आहे आमचा शिवाजी चौक धारोर शहरातील. बघा, ही आकाशात नयनरम्य दृश्य मित्रांनो. शिवाजी महाराजांची प्रतिमा लाइटिंगमध्ये अतिशय सुंदर रीतीने सजवलेली आहे मित्रांनो. बघा, विविध कला पथकांनी भाग घेतलेला आहे. कोल्हापूर या शहरातील हे छोटे मोठे मुलं मुली आलेले आहेत. विविध प्रकारच्या कला सादर त्यांनी केले. अप्रतिम कला सादर केल्यात मित्रांनो त्यांनी. अक्षरशः टाळ्यांचा गडगडाट होत होता मित्रांनो. तोंडात बोट घालावं अशी त्यांनी कला सादर केलेली मित्रांनो. हे मुलीसुद्धा कला सादर करत आहेत मित्रांनो. तलवार बघा, तलवार घेऊन सुद्धा. परत एकदा रथ बघा मित्रांनो. हे मोठमोठे झेंडे लावले शिवाजी चौकामध्ये. पूर्ण कार्यक्रम शिवाजी चौकातच झाला आहे. ही मुलं सुद्धा आहेत छोटी. अक्षरशः अतिशय सुंदर रीतीने सादर केलेली कला आहे मित्रांनो त्यांनी. धारोर शहरातील पथक, धारोर शहरामध्ये ह्यांचं कोल्हापूरहून हे पथक मागवण्यात आलेलं आहे मित्रांनो. बघा, एकटीच मुलगी तलवार घेऊन बघा. एकटीच आहे मित्रांनो. बघा किती छान कला सादर करायली ती मुलगी. अतिशय अतिशय सुंदर रीतीने धारोर शहरामध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण होतं मित्रांनो.
बघा ही मुलंसुद्धा मुलीसोबत कला सादर करत आहेत. तलवार घेऊन जुन्या काळातील परंपरा सादर करत आहेत मित्रांनो. श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील कलेचा एक उत्कृष्ट नमुना यांनी सादर केलेला आहे मित्रांनो. बघा एकटी मुलगी आणि 4 ते 5 मुलं आहेत. त्या 4-5 जणांना ती मुलगी तोंड देत आहे बघा. अतिशय जुन्या काळातील कला आहे मित्रांनो. ही आपल्या राजांच्या काळातील कला सादर करत आहेत मित्रांनो. बघा हे मोठा मुलगा एकटाच आहे. तलवार घेऊन 7 लिंब तलवारीने त्याचे 2-2 तुकडे केलेले आहेत त्यांनी. आता हा मुलगा आहे. एकटाच कला सादर करत आहे मित्रांनो हा मुलगा. अतिशय सुंदर रीतीने सादर केलेली कला आहे मित्रांनो. बघा 4 जण झोपून आहेत आणि त्याच्यासमोर हा मुलगा त्याची कला सादर करत आहे. बघा शिवाजी चौकातील वातावरण मित्रांनो. अक्षरशः उभा राहण्यासाठी जागा पण नव्हती मित्रांनो. मी म्हणलं ना मित्रांनो, धारूर शहरातील अर्ध्याच्या वर पब्लिक कला पाहण्यासाठी इथे जमा झालेली शिवाजी चौकामध्ये. बऱ्याच दिवसानंतर यावर्षी असला कलेचा उत्कृष्ट नमुना कोल्हापूर येथील पथकाने सादर केला आहे मित्रांनो. बघा ह्या मुलीची कला पहा मित्रांनो. दोन्ही हातात तलवार घेऊन ती आपली कला सादर करीत आहे. आणि कलेचा तो एक उत्कृष्ट नमुना आहे मित्रांनो. पहा अक्षरशः टाळ्यांचा गडगडाट होत होता मित्रांनो. खरंच खूप छान पथकाने कला सादर केलेली मित्रांनो. बरंच मोठं पथक आहे मित्रांनो त्यांचं. लहान मोठे मुलं मुली सर्वांनी सुद्धा छान कला केलेली आहे. बघा ही एक कलेचा उत्कृष्ट नमुना मित्रांनो. हातात जाळी घेऊन तो कसा फिरवतोय पहा. एक आपल्या जुन्या काळातील आपल्या राजांच्या काळातील ह्या कला सादर करतात मित्रांनो. हे बघा त्याने दुसऱ्या मुलाकडे फेकलंय. तो सुद्धा लगेच कॅच करून पुन्हा तो जाळी फिरवतोय. झोपून सुद्धा बघा. पहा लगेच त्याच्या दुसऱ्या मुलांना त्याच्या हातातून घेऊन जाळी पुन्हा फिरवतोय तो मुलगा. बऱ्याच दिवसानंतर धारूर शहराला अशी कला पाहण्याचा योग आला आहे मित्रांनो आम्हाला. बघा ह्या 2 मुली परत आपली कला सादर करताना. खरंच त्यांचं त्या पथकाचं कौतुक करावं तेवढं कमी. हे बघा एकटीच मुलगी छोट्या मुलाला घेऊन 5 ते 6 जणांसोबत लढाई करत आहे मित्रांनो. अशाच लढाया जुन्या काळात होत होत्या मित्र. पहा एकटीच रणांगणात आहे मित्रांनो ती मुलगी. बघा 5 ते 6 मुलांना ती तोंड देत आहे. आता ही एक दुसरा नमुना आहे मित्रांनो. पहा जाळ कसा पहा. दोन्ही कोण जाळ लावलेला आहे आणि तो मुलगा काठी फिरवत आहे.
त्याची कला तो दाखवत आहे. हे तोंडानं सुद्धा जाळ फुकत होता तो मित्रांनो. बघा शिवाजी चौकातील वातावरण मित्रांनो, खरंच खूपच उत्साहाचं वातावरण होतं. जर कोण जाळा जरा बाजूला जर झाला तर त्यासाठी तो दुसरा एक मुलगा पोतं घेऊन समोर होता. कुणाला याचा त्रास होऊ नये म्हणून तो पोतं घेऊन समोर उभा आहे. खरंच जुन्या काळातील कलेला तोड नाही मित्रांनो. तो जाळ फुकतोय मित्रांनो बघा. खरंच खूपच चांगली कला सादर करत आहेत हे कोल्हापूरचं पथक. हे पहा आता पूर्ण चक्रच आहे. प्रत्येक अग्नीनं पूर्ण वेढलेलं आहे. बघा हे कसं फिरवतात बघा. खरंच जुन्या काळातील लोकांची कला अप्रतिम होती मित्रांनो. मुली असो किंवा मूल अतिशय कलेचा उत्कृष्ट नमुना सादर केला या पथकानं मित्रांनो. पहा धारूर शहरातील वातावरण अगदी गजबजून गेलेलं होतं. पहा ती मुलगी फिरवती ते जाळाचं चक्र. पूर्ण पथकानेच उत्कृष्ट कलेचा नमुना सादर केला मित्रांनो. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच होतं मित्रांनो. पहा धारूर शहरातील लोकांची डोळ्याचे पारणे फेडणारं हे कलापथक आहे मित्रांनो. बघा झोपून सुद्धा चक्र ते जाळाचं चक्र फिरवतोय तो मुलगा. त्या जाळापासून कुणाला इजा होऊ नये म्हणून पुन्हा अजून एकदा पोते घेऊन दोघं तिघ जण समोर उभा आहेत मित्रांनो. मन लावून टक लावून अक्षरशः धारूर शहराची पब्लिक पाहत होती बघा मित्रांनो. खरंच बऱ्याच वर्षानंतर यावर्षी जयंतीचा खरंच मनमुराद आनंद लुटला धारूरकर शहरवासियांनी. तर काही मुलगा मोठा तलवारीने लिंबू कापत आहे. एकाच फटक्यात 2 तुकडे. पहा पायाच्या खालून तलवार घेतली होती मित्रांनो त्यांनी. खरंच त्यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. पहा ढोल ताशाचा गजर होत होता मित्रांनो. हे बघा एका फटक्यात नारळाचे 2 तुकडे केले तलवारीनं त्या मुलानं. छोटा मुलगा खाली घेऊन नारळ बसलाय आणि मोठ्या मुलानं तलवारीने त्याचे 2 तुकडे केले. काही न होता त्या मुलाला.